राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत जात आहेत आणि दिल्लीमध्ये ते पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या दोघांची भेट घेणार आहेत। उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या निर्णयावर या भेटीदरम्यान चर्चा होईल अशी माहिती मिळते। अल्पेश करकरे सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, काय माहिती मिळते देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली वारीबद्दल? लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात हवं तसं यश महायुतीला मिळालं नाही, भाजपला मिळालं नाही, याची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला पक्षांतर्गत विधानसभेसाठी काम करायचं आहे, त्यामुळे मला सरकारमध्ये जी पद देण्यात आलेलं आहे त्यातून मुक्तता करावी, यासाठी मी पक्षश्रेष्ठींना मागणी करणार आहे असं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला दुपारी जात असल्याची माहिती मिळते आहे। यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा येणार आहेत आणि जी आपल्या मनात जी काल पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली ती या ठिकाणी दोन्ही नेत्यांना सांगतील असं सांगण्यात येत आहे। दुपारी ही भेट होणार आहे, त्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे, मागणी पक्षश्रेष्ठींकडे ते करणार आहेत, त्यानुसार त्यांची ही मागणी स्वीकारली जाते का, त्यांना पक्षांतर्गत विधानसभेसाठी काम करायचं आहे त्यामुळे त्यांना ही जबाबदारी दिली जाते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या सागर निवासस्थानाहून दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळते आहे, त्यामुळे आता नक्की काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद अल्पेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।